8 ते 10 दिवस टिकणाऱ्या आपण रताळ्याच्या गोड पुऱ्या किंवा घारगे किंवा घाऱ्या असं म्हणतात त्याला. वेगवेगळ्या भागात याची वेगवेगळी नावं आहेत. अर्धा किलो रताळे स्वच्छ धुवून मध्ये कापून मी चाळणीमध्ये उकडायला ठेवलेले आहेत. कढईमध्ये पाणी गरम झालं की चाळणीमध्ये रताळे ठेवून 10 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर छान उकडून त्याची सालं काढून घेतली आहेत आणि आल्याच्या किसणीने आपण ती सर्व किसून घ्यायची आहेत. अर्धा किलो रताळे तर अर्धा किलोच गूळ वापरला आहे. 1.5 वाटी किस झाला आहे तर 1.5 वाटीच मी गूळ वापरला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड कमी जास्त करू शकता. त्यामध्ये छोटी वाटी बारीक रवा आणि चिमटभर मीठ टाकलं आहे. छोटी वाटी म्हणजे पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने 2 चमचे बारीक रवा टाकला आहे. एक 10 मिनिट आपण ह्याला मुरून द्यायचं आहे आणि पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून आपण त्याच्यामध्ये चिमटभर हळद, वेलची, जायफळ पूड आणि बसेल तेवढं पीठ आपण यामध्ये टाकायचं आहे. ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने मी पीठ घेतलं आहे. तेवढं संपूर्ण पीठ मला लागलेलं आहे. पोळीपेक्षा चपातीपेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ भिजवायचं आणि लगेच याच्या आपण पुऱ्या किंवा घारगे करायला घ्यायचे. चॉपिंग बोर्डला मी प्लॅस्टिकचा कागद लावून घेतला आहे आणि त्यावर चपातीपेक्षा थोडी जाड पोळी लाटून आपण वाटीने अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत. या पुऱ्या अशा या पद्धतीने थोड्याशा जाडसर अशा आपण ठेवायच्या आहेत. कडकडीत गरम तेलात तळून घ्यायच्या. मस्त फुगून टम्म होतात. तुम्हाला जर कापण्यांसारख्या खुसखुशीत हव्या असतील तर तशासुद्धा तुम्ही करू शकता. पुऱ्या मस्त फुगून वर येतात. थोड्या वेळाने त्या मऊ पडतात कारण गुळाचा पदार्थ आहे आणि 8-10 दिवस छान राहतात. प्रवासात आपण चटणीसोबत चहासोबत खाऊ शकतो. अगदी मऊसूद होतात. चवीला खूप छान लागतात. आषाढ महिन्यात आपण कापण्या बनवतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता. बनवून पहा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.